जय श्रीकृष्ण सर्वांना। तर परत एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर काल मी व्हिडिओ बनवला होता, खूप छान व्हिडिओ बनवला होता। तुम्हाला एक गोष्ट दाखवायची होती। काल आमच्या मम्मीने स्पेशल तुरीची उसळ केली होती, तर ती मला दाखवायची होती। आणि त्या सगळ्याचा ना मी खूप छान, खूप सुटसुटीत कसं कसं काय बनवले या सगळ्याचा मस्तपैकी व्हिडिओ बनवला होता। आणि आज मी तोच व्हिडिओ अपलोड करणार होते, पण घोळ असं झाला की मी सगळे म्हणजे व्हिडिओज वगैरे बनवून ठेवले होते। आणि आता सुद्धा मी मोबाईल घेतला होता व्हिडिओ एडिट करण्यासाठी, आणि बघितलं तर त्या व्हिडिओत आवाजच येत नाही। इतका छान व्हिडिओ बनवला होता, मी सगळं दाखवलं होतं त्याच्यात, आणि आवाज पण जेव्हा मी व्हिडिओ बनवल्यानंतर मी बघितलं होतं ना, तेव्हा आवाज पण येत होता, सगळं होत होतं। आणि आता पण मी सगळ्या सेटिंग्स वगैरे बघितल्या, पण कुठंच म्हणजे त्या व्हिडिओतला आवाज कुठंच दाखवत नाही। तर मला काय कळणार काय करावं आता ते। पण म्हणलं चला आता एक नवीन व्हिडिओ बनवून अपलोड करावा आणि तुम्हाला सांगावं की काय नेमका घोळ झाला। तर असं झालं, आणि काही ट्रिक तुम्हाला माहिती असली तर ती मला नक्कीच सांगा। आणि कशानं म्हणजे तो आवाज येईना झाला किंवा आवाज त्याच्यातला गेला हे पण मला कळत नाही आहे। इथं सध्या कच्च्या आंब्याचं पन्ह बनवते। तिने शेगडीवरच आंबे भाजून घेतलेत आणि पन्ह बनवल्यानंतर मी तुम्हाला दाखवते। तिची अशी इच्छा आहे की बनवताना दाखवू नको, बनवायचं झाल्यानंतर दाखवू। तर तिची ही इच्छा मी पूर्ण करते आणि ते पन्ह बनवायचं झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते। आणि मेन गोष्ट ही आहे की कच्च्या आंब्याचं पन्ह ना त्याची कोय अशी चांगली मजबूत झाल्यानंतर किंवा ते आंबे पिकण्याच्या एक 15 ते 20 दिवसांआधी पन्ह बनवलं ना तर चांगलं होते। पण तिला पन्ह इतकं आवडते की तिला काही राहवलं नाही। आणि काल पप्पांनी मस्तपैकी कैऱ्या वगैरे आणल्या होत्या, तर आम्ही त्याच्या फोडी पण केल्या जेवताना। आणि ज्या कैऱ्या उरल्या तर सध्या तर छोट्या छोट्याच कैऱ्या उरलेल्या आहेत, एवढ्या छोट्या छोट्या कैऱ्या उरलेल्या आहेत। आणि तिनं ह्या कैऱ्या मस्तपैकी भाजून घेतल्यात। इथं थोडीशी करपली आहे पण काही नाही, वरचं सालट काढलं की होतंय छान। आणि त्याच्यात फक्त टाकण्यासाठी गूळ घेतलाय आणि थंड पाणी, या दोनच गोष्टी त्याच्यासाठी गरजेच्या आहेत। आणि सगळ्यात मेन गरजेची गोष्ट म्हणजे कैरी। तर ते पण बनवायचं झाल्यानंतर मी तुम्हाला नक्कीच दाखवते आणि त्याची रेसिपी कशी आहे ती पण तुम्हाला सांगते। तर हे बघा, संध्याची पन्ह बनवत होती ते पण आता सध्या तयार झाले, असं दिसतंय। आणि ह्याच्यातनं तिने गूळ घातलेला आहे आणि गूळ थोडासा म्हणजे त्या गुळाची चव जराशी कमी लागायला लागली, कमी गोड लागायला, म्हणून आम्ही वरून थोडीशी साखर घातलेली याच्यात। पण जर तुम्हाला जर याच्यात साखर टाकायची नसेल तर तुम्ही आणखीन थोडासा गूळ याच्यात घेऊ शकता आणि तो टाकू शकता, म्हणजे चव छान येईल। पण सध्या ना गूळ थोडासा होता, मग आम्ही तेवढंसं गूळ घातलं आणि त्यानंतर कमी गोड लागायला लागलं म्हणून आम्ही त्याच्यात साखर घातलेली। तर असं मस्त पण आहे आणि थंड पाण्याचं केलेलं आहे। पाणी काय आम्ही फ्रीजमधलं पित नाही, कारण फ्रीजमधल्या पाण्याने होते सर्दी, घसा खराब होऊ शकतो, त्यामुळे डेऱ्यातलं किंवा कोटीतलं पाणी घेतो आम्ही। तर आमच्याकडे एक छान मस्तपैकी कोटी आहे, म्हणजे डेऱ्यासारखीच आहे पण जराशी मोठी आहे। ती पण मी तुम्हाला एखाद्या दिवशी एखाद्या व्हिडिओत दाखवेन। आणि त्याच्यातलंच हे थंड पाणी तिने घेतलेलं आहे। पण मगापासून ना थोडंसं जास्तच मला वाईट वाटायला लागले। कालचा व्हिडिओ खरंच मी खूप छान बनवला होता, काय त्याच्यातला आवाज गेला। आणि हो, त्या व्हिडिओत मम्मीने मस्तपैकी तुरीची उसळ बनवली होती, ती मला तुम्हाला दाखवायची होती। तर त्याचा व्हिडिओ आहे पण त्याच्यातला आवाज गेलाय। तर त्याला जे साहित्य लागतं ते मी तुम्हाला सांगते। तर मम्मीने ना पहिलं तूर घेतली होती आणि तिने मला सांगितलं होतं ते सगळं बनवायला। तिनं फक्त सांगितलं काय काय लागतं काय काय नाही। तर त्याला लागणारं साहित्य तेवढं मी तुम्हाला सांगते आणि कशी झाली होती त्याचा व्हिडिओ तर आहे, फक्त त्याच्यातला आवाज नाही। तर तूर घेतली होती मी, आधी मस्तपैकी फटकून घेतली, नंतर 2 ते 3 वेळेला छान स्वच्छ पाण्याने धुवून घेतली
आणि त्यानंतर ती कुकरमध्ये शिजण्यासाठी ठेवली आणि त्याच्या 4-5 शिट्ट्या करून घेतल्या. म्हणजे ती छान अशी मऊसूद व्हायला पाहिजे तूर, इतपत ती शिजली पाहिजे. मी सध्या पण पेते, नाहीतर जे गार पाणी आहे त्याचा काहीच उपयोग होणार नाही. आणि 4-5 शिट्ट्या काढून झाल्यानंतर मस्तपैकी आपण जशी मटकी बनवतो त्याचप्रमाणे कांदा वगैरे चिरून घ्यायचा. आणि तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही त्याच्यात मिरची पण टाकू शकता, पण आम्ही त्याच्यात फक्त लाल तिखट आणि हळद टाकली होती. आणि पहिले तर कांदा परतून घ्यायचा जिरे मोहरी फोडणी घालून, आणि कांदा परतल्यानंतर जी शिजवलेली तूर आहे ती त्याच्यात टाकायची आणि हलवून घ्यायचं. त्यानंतर तिखट मीठ आणि हळद टाकायची. तर तेवढंसं केलं होतं बघा, आणि खूप छान तर झाली होती. आणि आता सध्या 12:30 वाजलेले आहेत आणि मला आजचा पण स्वयंपाक बनवायचा आहे, आजचं पण काम आहे. आणि सध्या खूप जास्त आभाळ पण आलेलं दिसायला लागले, पाऊस येईन का नाही ते पण तुम्हाला सांगते मी उद्याच्या व्हिडिओमध्ये की आज पाऊस आला होता की नव्हता आला. तर असं काहीच झालं आहे. आणि आता मला स्वयंपाक वगैरे करायचा आहे, कारण मम्मी पप्पा गेले शेतात. जसं मी तुम्हाला कालच्या व्हिडिओत सांगितलं होतं की आमचं हरभरं काढायला सुरू आहे, आणि हरभरं काढायचं झालेलं आहे पण ढगाळ वातावरण दिसायला लागले. त्यामुळे मम्मी आणि पप्पा हरभरं गोळा करण्यासाठी गेलेले आहेत. गोळा करायचं आणि झाकून ठेवायचं आहे ते, म्हणजे पाऊस पण आला वारं पण आलं तर पुन्हा काही टेन्शन नको उगाच भिजला हरभरं किंवा वारे आल्यामुळं हे झालं म्हणून. तर ती काम करण्यासाठी मम्मी पप्पा गेले शेतात. तर चला, तर मग मी आता स्वयंपाक वगैरे करून घेते आणि तुम्हाला भेटते आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर सर्वांना परत एकदा जय श्री कृष्ण.